अन्वी आता एका साध्याशा पण सुरक्षित महाविद्यालयीन मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. तिचं कॉलेज जवळच होतं आणि ती आता एका नव्या वाटेवर चालू लागली होती. शहरात आल्यापासून ती केवळ अभ्यासावरच लक्ष देत होती आणि थोडंसं स्वतंत्र उभं राहण्यासाठी काहीतरी काम शोधत होती. तेव्हा आदित्य सरांनी ही मुलगी एवढं एकटीने करत आहे, पण या धगधगीच्या शहरात एकटं राहणं सोपं नाही, म्हणून त्यांनी आपल्या ओळखीतल्या एका विश्वासार्ह आदरणीय बाईशी सुधा मॅडमशी बोलून अन्वीसाठी एक योग्य काम शोधून दिलं. सुधा मॅडम शहरातल्या एका स्त्रियांच्या स्वावलंबन केंद्राचं व्यवस्थापन बघत होत्या. तिथं मुलींचे व्यक्तिमत्व विकासासाठी, शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आणि कारकिर्दीसाठी विविध उपक्रम राबवले जात होते. अन्वीचं बोलणं ऐकून आणि तिचा आत्मविश्वास पाहून सुधा मॅडम खूपच प्रभावित झाल्या. त्या अन्वीला म्हणाल्या, इथे तू संध्याकाळी नाही तर दुपारी 2 ते 5 या वेळेत ये. काही लेखन काम आहेत, ईमेल्स पाठवणे, थोडं रिपोर्ट तयार करणं. तू काम शिकशील, तुझा आत्मविश्वास आणखी वाढेल आणि हो, तुला पगार पण मिळेल. अन्वीच्या डोळ्यात आता समाधान होतं. तिचं काम तिच्या स्वप्नाचा पायाभूत टप्पा बनत होतं. ती आता हॉस्टेल, कॉलेज आणि स्वावलंबन केंद्र अशा 3 गोष्टीचं उत्तम व्यवस्थापन करू लागली आणि आदित्य सर दर आठवड्याला त्या संस्थेत चक्कर टाकायचे. कधी सुद्धा मॅडमशी बोलायचे तर कधी अन्वीला काही शैक्षणिक मार्गदर्शन द्यायला यायचे. एकदा अन्वी एका लहानशा प्रोजेक्ट प्रेझेंटेशनचं सादरीकरण करत होती. तिने तयार केलेला महिला स्वावलंबनाचा अहवाल ऐकून उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात कौतुक झळकून गेलं. प्रेझेंटेशन संपल्यावर आदित्य हलकस तिच्या जवळ आला आणि अगदी मनापासून म्हणाला, अन्वी, खरंच तू आता केवळ शिकत नाहीस तर आता तू घडतेस. अन्वी थोडी लाजली पण हसून म्हणाली, सर, खरं सांगू का, या शहरात मी पहिल्यांदा घाबरले होते, पण इथे कुणीतरी मला पूर्ण विश्वासानं काम दिलं, मला शिकवलं आणि कुणीतरी तू करू शकतेस असं वेळोवेळी सांगत राहिलं. तिचे कटाक्ष डोळे सरांवर स्थिरावले आणि आदित्यचा श्वास क्षणभर थांबला. हळूहळू आदित्य सर आणि अन्वीचं नातं एक वेगळी खोल जाणीव घेऊन वाढू लागलं. दोघे अजूनही काही बोलले नव्हते, पण त्यांची नजर त्यांच्या संवादांची हळूशी मिठी देऊन जायची. अन्वी जेव्हा तिच्या हॉस्टेलच्या खिडकीतून सूर्यास्त पाहत बसायची तेव्हा तिच्या डोक्यात येणारे विचार असायचे, सर इतके शांतपणे माझ्या मागे उभे राहतात, माझ्या प्रत्येक पडझडीच्या क्षणी मला सावरण्यासाठी. त्यांनी मला खूप आधार दिला, ते नसते तर हे सगळं शक्य झालं असतं का? आता अन्वीच्या मनात सरांविषयी आपुलकी निर्माण होऊ लागली. तिला आता आदित्य सर आवडू लागले. एकदा आदित्य सर त्यांच्या घरी सायंकाळी त्यांच्या आईबाबासोबत चहा पीत बसले होते. हसत गप्पा करत होते. तेवढ्यात सरचे वडील म्हणतात, बाळा, आता तुझं वय झालंय. आम्ही एक मुलगी पाहिली आहे तुझ्यासाठी. चांगलं घर, चांगलं शिक्षण. उद्या ती भेटायला येणार आहे. आदित्य सर क्षणभर अवाक होतात आणि त्यांच्या मनात फक्त एकच चेहरा घुमतो, अन्वीचा. ते तिची आठवण करत त्याच रात्री तिला भेटायला स्वावलंबन केंद्रात जातात. तिचं काम संपत आलेलं असतं. तिने त्यांना पाहिलं आणि ओळखलं की काहीतरी गंभीर आहे. तेव्हा तिने सरांना विचारलं, काय झालं सर, आज फार गोंधळलेले दिसताय. आदित्य थोडा वेळ गप्प राहतो आणि मग थेट सांगतो, आई बाबांनी माझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. उद्या ते मला भेटायला येणार आहेत. अन्वीच्या चेहऱ्यावर क्षणभर सर्द शांतता पसरते. ती अवाक होते. ती आपला चेहरा लपवून घेते आणि थरथरत्या आवाजात सरांना म्हणते, खूप छान सर, तुम्ही आनंदी असाल की? तेव्हा आदित्य तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, प्रश्न आनंदाचा नाही अन्वी. माझं मन जिथं सतत राहतं, जी व्यक्ती मला समजते, ती जर माझ्यापासून दूर गेली तर मी खरंच स्थिर होईन का? तेव्हा अन्वी गप्प राहते. तिचे डोळे पाणावतात पण तिचा चेहरा शांत असतो. काही क्षण दोघांमध्ये फक्त नजरांची बोली असते. नंतर सर उठतात आणि तिथून निघून जातात. त्या रात्री दोघेही विचार करत बसतात आणि बाहेर खिडकीतून पाऊस टपटप करत होता. अन्वी हातात आईने दिलेला एक जुना स्कार्फ पकडून बसलेली होती. अन्वी त्या पावसाकडे बघत स्वतःलाच म्हणते, आई, बाबा, मला खरंच आदित्य सरच्या रूपात एक देवमाणूस भेटलाय. त्यांनी माझ्या प्रत्येक वाईट प्रसंगी मला आधार दिला. माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप प्रेम आहे, पण मी त्यांच्या लायकीची नाही. ते एक शिक्षक आहेत आणि मी एक निराधार, अनाथ जीवन जगण्यासाठी झगडणारी एक साधारण मुलगी आहे. दुसरीकडे आदित्य सर गॅलरीत उभे राहून स्वतःशीच म्हणतात, उद्या आईबाबांना स्पष्ट सांगतो,
माझं आयुष्य कुणाच्या अपेक्षांनी नाही तर माझ्या मनाच्या विश्वासावर जगायचं आहे आणि त्या विश्वासाचं नाव अन्वी आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ. अन्वी कॉलेजला गेली होती, पण मन तिचं शांत नव्हतं. तिच्या डोक्यात आदित्य सरांच्या त्या रात्रीच्या बोलण्याचे आवाज घुमत होते. ती वर्गात बसली खरी, पण तिचं लक्ष लागत नव्हतं. तिच्या वहीतल्या पानांवर सर एवढंच नाव पुन्हा पुन्हा उमटत होतं. याच दरम्यान आदित्य सर सकाळी आईबाबांजवळ चहा घेत बसले होते. तेव्हा वडील म्हणाले, तू तयार आहेस ना बघायला जायला मुलगी? आणि तिचं कुटुंब वेळेवर पोहोचेल म्हणाले. आदित्य सर थोडा वेळ गप्प राहतात, मग शांतपणे म्हणतात, बाबा, आई, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आई वडील एकमेकांकडे बघतात. आदित्य सर म्हणतात, माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे, तिचं नाव अन्वी आहे. तिचं माझ्या आयुष्यात एक वेगळंच स्थान आहे. तेव्हा आई म्हणते, काय म्हणतोस बाळा? तेव्हा आदित्य म्हणतो, ती साधी आहे, खूप संघर्षातून आलेली आहे, पण तिचं मन सोन्यासारखं आहे. तिच्या डोळ्यात एक प्रामाणिक झळक आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. त्यांचे वडील थोडेसे स्तब्ध होतात आणि म्हणतात, तू नीट विचार केलायस का? समाज लोक काय म्हणतील? आम्ही जी मुलगी तुझ्यासाठी पाहिली आहे ती एक शिक्षिका आहे, तुझ्या लायक आहे, सुंदर आहे. तेव्हा आदित्य सर थोडं हसत म्हणतात, बाबा, अन्वी माझी निवड आहे. मला फक्त प्रेम नाही तर तिच्याबद्दल आदर आहे आणि तिचा स्वाभिमान मला भावतो. आईचा चेहरा हळूहळू मवाळ होतो. आई म्हणते, तिचं घर कुठे आहे रे? आदित्य सर म्हणतात, ती अनाथ आहे, पण ती एकटी नाही, मी तिच्या पाठीशी आहे. आदित्य सरांच्या घरी वातावरण काहीसं गंभीर होतं. वडील नाराजीने म्हणाले, बघ आदित्य, तू आमचं ऐकून घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही जी मुलगी पाहिली आहे ती तुझ्या लायकीची आहे, शिक्षिका आहे, चांगल्या घरची आहे, आणि तू असं अचानक म्हणावं की माझ्या आधीच कोणासोबत नातं आहे, हे आमच्यासाठी धक्का देणार आहे. आदित्य सर शांतपणे म्हणाले, बाबा, मी नीट विचार करूनच सांगतोय. ही गोष्ट क्षणिक भावना नाही. अन्वीच्या नजरेत एक प्रामाणिकपणा आहे, एक संघर्ष आहे. मी तिला पाहिलंय स्वतःला उभं करताना, आणि ते सगळं पाहून मला जाणवलं की ती फक्त माझं प्रेम नाही, ती माझं प्रेरणास्थान आहे. तेव्हा वडील थोडं कठोर आवाजात म्हणाले, पण ती अनाथ आहे, तिचं कुणीच नाही. उद्या तुझ्या लग्नाला समाजातले लोक काय म्हणतील? आदित्य सर थोडं हसले आणि म्हणाले, बाबा, समाजाचं काय? तो तर आज काही आणि उद्या काही म्हणतो, पण मी जर माझं आयुष्य कोणाच्या आधारावर जगायचं ठरवलं तर तो आधार माझ्या मनाचा आणि विश्वासाचा हवा, आणि त्या विश्वासाचं नाव अन्वी आहे. वडील गप्प झाले. आई काही बोलली नाही. आदित्यचं मन अस्वस्थ झालं. तो उठले आणि थेट स्वावलंबन केंद्राकडे निघाले. तिथं अन्वीचं काम संपत आलेलं होतं. ती आपली बॅग भरत होती. तेवढ्यात आदित्य सर आले. अन्वीने त्यांना पाहिलं आणि चेहऱ्यावर थोडं हसू आलं. ती म्हणाली, सर, कसं वाटते? ठरलं तुमचं लग्न? कॉंग्रॅच्युलेशन्स. आदित्य काहीच न बोलता तिच्या समोर येऊन थांबले. ती त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली, काय झालं सर? तुम्ही काही बोलले नाही. सगळी तयारी झाली ना घरची? तेव्हा आदित्य हलकंसं तिचा हात धरत म्हणाले, अन्वी, मी नाही म्हणालोय त्या मुलीसाठी, आणि त्याचे कारण फक्त एक आहे, तू. अन्वीचा चेहरा गांभीर्याने भरून आला. ती थोडी मागे झाली. सर, मी काही समजले नाही. अन्वी, मला तुला काही सांगायचं आहे. मला तुझा आधार बनायचा आहे. मला माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात तुझा साथी, तुझा विश्वास बनायचा आहे. अन्वीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, पण सर, तुमचे आई बाबा ते काय म्हणाले? तेव्हा आदित्य सर म्हणाले, ते विरोध करतायत कारण त्यांनी तुला पाहिलं नाही. त्यांना फक्त तुझी पार्श्वभूमी माहीत आहे की तू अनाथ आहेस, पण मला माहीत आहे तू कोण आहेस. मला पूर्ण विश्वास आहे की एकदा का त्यांनी तुला समजून घेतलं ते तुला नक्की स्वीकारतील. अन्वी थोडं गप्प राहिली. तिने आपला हात मागे घेतला आणि म्हणाली, नाही सर, हे शक्य नाही. तुमचं आणि माझं जग वेगळं आहे. तुम्ही एक प्रतिष्ठित शिक्षक आणि मी एक साधी संघर्ष करणारी मुलगी. तुमचे आई बाबा बरोबर म्हणतात, मी तुमच्या लायकीची नाही. ते ऐकून आदित्य सर थोडे पुढे आले. तिच्या डोळ्यात बघत म्हणाले, अन्वी, तू माझ्या लायकीची नाहीस म्हणतेस?
तू त्या दिवशी ज्या आत्मविश्वासाने तो प्रेझेंटेशन दिलं होतंस, त्या ज्या समजुतीनं तू इथल्या महिलांना मार्गदर्शन करत असतेस, त्या प्रत्येक क्षणी मी तुला पाहिलं आहे आणि त्यावेळी मला वाटलं की मी भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. लायकी नात्यांनी ठरत नाही, ती ठरते आपल्या विचारांनी, आपुलकीनं. अन्वी गप्प झाली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही बोलू शकत नव्हती. आदित्य सर म्हणाले, जर तू परवानगी दिलीस तर मी माझ्या आईबाबांना तुला भेटायला घेऊन येईन. त्यांना तुझं खरं रूप दाखवायचं आहे, तुझी ताकद, तुझा आत्मविश्वास. मग त्यांना स्वतः जाणवेल की मी किती योग्य निर्णय घेतलाय. अन्वी काहीच न बोलता तिथून निघून जाते. पाहूया पुढच्या भागात अन्वी सरांसोबत लग्नाला तयार होते की नाही, त्यांचे आई बाबा अन्वीला स्वीकार करतात की नाही. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.